संध्याकाळी बोरिवलीवरून 7:15ची गोल्डन टेम्पल एक्सप्रेस पकडली. रात्र गाडीतच गेली. सकाळी उठलो तेव्हा आजूबाजूला हिरवीगार शेतं दिसत होती. थंडीमुळे पडणारं धुकं आज थोडंसं कमी होतं. निदान यामुळे तरी ट्रेन वेळेवरती संध्याकाळी आपल्याला अमृतसरला पोचवेल असे वाटले. दुसऱ्या दिवशी रात्री 12:30ला अमृतसर स्टेशनला येऊन उतरलो. ट्रेन 1.5 तास लेट होती. ज्या दिवशी आम्ही अमृतसरला उतरलो त्या दिवशी 8 वर्षानंतर अमृतसरमध्ये सर्वात जास्त थंडी पडली होती. हॉटेल गाठून ट्रेनमध्ये राहिलेल्या झोपेची थकबाकी जमा केली. सकाळी उठलो तेव्हा हॉटेलच्या बाहेर धुक्याची चादर पसरली होती. हॉटेलचा मॅनेजर बोलला, गेले 15 दिवस इथे सूर्य दिसला नाही. आमच्या बाकीच्या मंडळींनीही उठून बाहेर जाण्याची तयारी सुरू केली. नाश्ता करून आम्ही हॉटेलच्या बाहेरून रिक्षा घेतली गोल्डन टेम्पलकडे जाण्यासाठी. कडकडत्या थंडीत त्या रिक्षेत लागणारा वारा अंगाला झोंबत होता. रेल्वे ब्रिज ओलांडून एका जुन्या वस्तीतून ही रिक्षा वळली आणि हे अमृतसर शहर किती जुने आहे याची जाणीव झाली. रिक्षावाल्याने आम्हाला एका चौकात आणून सोडले. येथे जुन्या इमारतींचे जुनेपण टिकून ठेवण्यासाठी सर्व इमारती एकाच शैलीत आणि एकाच रंगात बनवलेल्या दिसल्या. या चौकातून आम्हाला मंदिरापर्यंत पायी जायचं होतं. या चिमुकलीच्या मागे आम्ही आमची पायपीट सुरू केली. आजूबाजूला असलेल्या इमारती, दुकाने, रस्ते पाहून आपण अमृतसर सिटीच्या हेरिटेज वॉकवरती आहोत असे वाटले. थोडे पुढे आलो आणि आंबेडकर चौक लागले. येथे भारताच्या संसदेची प्रतिकृती दिसली आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसला. या चौकातून थोडे आणखी पुढे आलो आणि महाराजा रणजित सिंग यांचे हे मोठे स्मारक दिसले. सन 1799 ते 1839 या काळखंडात या पंजाबच्या राज्यावरती राज्य करणारा शेवटचा महाराजा. लाहोर ही त्याची राजधानी होती. त्याच्या राज्यात शीख, हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले. थोडे वेळ येथे थांबून डोक्यावरती बांधण्यासाठी कपडे विकत घेतले. या मंदिरात कोणीही प्रवेश करू शकतो. फक्त पुरुषांना आपल्या डोक्यावरती रुमाल बांधावा लागतो आणि महिलांना डोक्यावरती पदर घेणे अनिवार्य आहे. जवळच लागलेल्या बाजाराच्या गर्दीतून वाट काढत पुढे आलो आणि समोर या मंदिराचे पांढरे शुभ्र असे प्रवेशद्वार दिसले. येथे असलेल्या काउंटरवरती आपल्या चपला आणि बुटं जमा केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. येथे हात धुण्यासाठी गरम पाण्याची सोय होती. एका ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यात पाय भिजवून मंदिरात प्रवेश केला.
काही पायऱ्या खाली उतरताच या सोनेरी मंदिराचे दृश्य समोर दिसले. आजूबाजूला धुक्याची चादर पसरली होती. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती, पण या सगळ्यात या मंदिराचं तेज उठून दिसत होते. समोर उभे राहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. वाढती गर्दी पाहून मंदिराच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेकडे गेलो. तासाभरात दर्शन घेऊन बाहेर पडलो. काही वेळ तळाच्या शेजारी एका ठिकाणी उभं राहून मंदिराची सुंदरता अनुभवली. हे मंदिर तळाच्या मध्यभागी आहे. येथील लोक या तळातील पाण्याला अमृत म्हणतात. अमृताचे सरोवर म्हणून या शहराचे नाव पडले अमृतसर. दरबार साहिब म्हणजे सुवर्ण मंदिर हे शीखांचे सर्वात पवित्र धर्मस्थळ आहे. हे मंदिर स्वातंत्र्याचे प्रतीकही मानले जाते. मंदिर पाहायला जगभरातून लोक येथे येतात. 1601 मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मात्र काही काळानंतर अफगाणच्या अहमद शाह अब्दालीने केलेल्या आक्रमणात या मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर 1760 मध्ये हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. सुवर्ण मंदिरावरील कोरीव काम हे 19व्या शतकाच्या सुरुवातीला झाले. पंजाबचे महाराज रणजित सिंग यांनी या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढवला. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि आमच्या मंडळींनी खरेदीसाठी बाजारातील दुकाने गाठली. खरेदीनंतर चालत पुढे आलो आणि जालियनवाला बाग येथे इंग्रजांकडून केलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडलेल्या लोकांचे एक स्मारक दिसले. बाजूलाच या बागेचे एक गेट होते. एका लहानशा गल्लीतून आत शिरलो. तेरा एप्रिल 1919 रोजी रॉलेट कायद्याविरुद्ध या मैदानात एक सभा भरली होती. सभेतील निशस्त्र नागरिकांवरती ब्रिटिश पोलिसांनी गोळ्या झाडल्या. या घटनेत किमान 1200 जण मारले गेले आणि 3600 लोक जखमी झाली. जनरल डायर याच्या आदेशानंतर सैनिकांनी सुमारे 1650 राऊंड गोळ्या फायर केल्या. गोळ्या चालवता चालवता गोळीबार करणारे सैनिकही थकले. जालियनवाला बाग या मैदानाच्या चारही बाजूला उंच इमारती आहेत आणि आत जाण्यासाठी एकच चिंचोळा मार्ग आहे. या मार्गातून मी आता आत आलो. या गल्लीच्या मुखावरती उभं राहून जनरल डायर यांनी आपल्या सैन्याला गोळीबाराचे आदेश दिले. या मैदानात असलेल्या लोकांना येथून पळण्याचा मार्गही सापडला नाही. या घटनेला 2019 साली 100 वर्ष पूर्ण झाली. यावेळी भारत सरकारने या बागेत एक मोठे स्मारक उभे केले आणि येथे एक म्युझियम तयार करण्यात आले. येथे या हत्याकांडाची एक ॲनिमेटेड डॉक्युमेंटरी दाखवण्यात येते. आपला जीव वाचवण्यासाठी येथील लोकांनी येथे असलेल्या विहिरीत उड्या टाकल्या. येथील भिंतीवरती आपण आजही गोळ्यांचे निशाणे पाहू शकतो. जालियनवाला बाग हत्याकांड हे भारताच्या इतिहासातील अत्यंत क्रूर आणि निंदनीय घटना होती. या हत्याकांडानंतर जनरल डायरला सेनेतून बडतर्फ करण्यात आले. त्यावर आणखी कोणतीही कारवाई केली नाही. तो इंग्लंडला निघून गेला. याशिवाय ब्रिटिश सरकारने या हत्याकांडाबद्दल भारतीयांची आजपर्यंत कधीही माफी मागितली नाही. जालियनवाला बाग हत्याकांड होऊन 100 वर्ष सरली आहेत. मात्र खेदाची बाब ही आहे की ज्या कारणामुळे जालियनवाला बागेची घटना घडली त्याच वसाहतवादी पायावर भारतीय राजवटीची इमारत उभी आहे. लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी जेव्हा तेव्हा राजकीय असंतोष उफाळून येतो तेव्हा त्याला दडपण्याच्या घटनाही घडताना दिसतात. ही बाग पाहून झाल्यानंतर रिक्षा करून पुन्हा हॉटेलवर आलो. दुपारचे जेवण करून लगेच निघायचं होतं ते अटारी वाघा बॉर्डरसाठी.
संध्याकाळी येथे होणारा ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम पाहायचा होता. आमच्या टूर ऑपरेटरने बसची सोय केली होती. निवांत बसमध्ये बसून अटारी वाघा बॉर्डरवर आलो. अटारी वाघा बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील पंजाबकडील महत्त्वाची सीमा. अटारी हे पंजाबमधील भारताच्या सीमेवर असलेले शेवटचे गाव आणि वाघा हे पाकिस्तानच्या सीमेत असलेल्या प्रदेशाचे नाव, म्हणून या सीमेला अटारी वाघा बॉर्डर असेही म्हटले जाते. येथून लाहोर फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमधील इतर सीमा पर्यटकाच्या दृष्टीने जास्त सुरक्षित नसल्या तरी अटारी वाघा बॉर्डर मात्र या अनुषंगाने पर्यटकांसाठी खुली आणि सुरक्षित आहे. त्यामुळे दररोज जवळपास 1000हून अधिक पर्यटक या सीमेला भेट देण्यासाठी येतात. पलीकडील पाकिस्तान न्याहाळण्याचा आटोकाट प्रयत्नही करतात. आपण भारतीय आहोत याचा खरा फील मला आयुष्यात फक्त दोनदा आला. एक ज्या दिवशी माझा पासपोर्ट माझ्या हाती आला होता त्या दिवशी, आणि दुसरं म्हणजे या सीमेवरती जात असताना. अर्धा पाऊण तास चालणारा हा सोहळा दररोज संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होतो. जेव्हा हा सोहळा सुरू झाला तेव्हा तेथील तापमान 60 डिग्री होते. या कडक थंडीत देशभक्तीपर वातावरण पाहून रक्त आधी सळसळून उठलं. दोन्ही बाजूचे पर्यटक आपल्या देशाचे गुणगान गात होते, नारेबाजी करत होते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घोषणाबाजीत कुठेही अपमानकारक शब्द कानी पडत नव्हते. दोन्ही देशाचे सैनिक परेड करत एकमेकांना आव्हानात्मक मानवंदना देतात. सैनिकांच्या नजरा आणि त्यांचे जोशपूर्व हातभाव पाहून भान हरपलं. शेवटी एकाच वेळी दोन्ही देशाचे झेंडे उत्कृष्ट पद्धतीने खाली उतरवून अतिशय काळजीपूर्वक घडी करून ठेवण्यात येतात. खास या सोहळ्याकरिता दोन्ही देशांकडील आपापल्या बाजूचे लोखंडी गेट उघडले जातात. त्यानंतर दोन्ही देशांकडील ठराविक प्रतिनिधी हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दोन्ही गेट पुन्हा बंद होतात. अशा प्रकारे या सोहळ्याचा समारोप होतो. 1959 सालापासून अटारी वाघा बॉर्डर येथे या प्रथेला सुरुवात झाली आणि आजवर अखंड एकही दिवस न चुकता हा सोहळा रोज पार पाडला जातो. कार्यक्रम संपल्यावरती बाहेर आलो आणि मोहंजदारो आणि हडप्पा या प्राचीन सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीचे एक प्रतीक येथे दिसले. आज या संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात आहेत. पुन्हा चालत बसपर्यंत आलो. बसने आम्हाला पुन्हा हॉटेलला आणून सोडले आणि आम्ही पॅकिंग सुरू केली, कारण याच रात्री निघायचं होतं काश्मीरसाठी.